हॅलो गाईज, आणखीन एका व्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी हा नवीन मल्टीपर्पज बॉक्स घेतला आहे। प्लास्टिकमध्ये आहे। हा खूपच छान आहे दिसायला। याची किंमत फक्त 100 रुपये आहे। याच्यामध्ये 4 छोटे छोटे बॉक्स आहेत अशा प्रकारचे, आणि याच्यामध्ये छोटे छोटे चमचे सुद्धा दिलेले आहेत प्लास्टिकचेच। सेम याच पॅटर्नमध्ये मी आणखीन एक बॉक्स घेतला होता ऑनलाईन। अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तो दाखविला सुद्धा आहे। त्यामध्ये मी रांगोळी भरून ठेवलेली होती। या बॉक्सचा वापर मी किचनमध्ये करणार आहे। तर एकामध्ये मी हळद, एकामध्ये मोहरी, एकामध्ये जिरे ठेवणार आहे। तर हे काही ऑनलाईन प्लांटर्स मागवलेले होते, त्यांना होल पाडायचे राहिलेले होते। तर आज विनू आणि मी दोघे मिळून दुपारच्या वेळी याला होल पाडायचं काम करणार होतो। तर यातील थोड्या प्लांटर्समध्ये आम्ही प्लांट्स लावलेले सुद्धा आहेत। तर घरी ना स्वीट पोटॅटो होता आणि खूप थोडा सुकत आलेला होता आणि त्याला कोंबही आलेले होते। तर त्याची वेल होण्यासाठी विनू आणि मी रताळ्याला थोड्या दिवसासाठी पाण्यामध्ये ठेवणार होतो। रताळ्याची जांभळ्या रंगाची वेल खूपच सुंदर दिसते। याला आलेले जे कोंब आहेत ते 8 दिवसानंतर थोडेसे मोठे होतील। मग याला माती असलेल्या प्लांटर्समध्ये आम्ही ट्रान्सफर करणार आहोत। तर आता राहिलेलं काम होतं, जे राहिलेले प्लांट्स होते ते सर्व विनू आणि मी दोघांनी मिळून या प्लांटर्समध्ये लावलेले आहेत। तर हा आहे स्प्रेंगर्स अस्पॅरेगस नावाचा प्लांट। तर हा खूप मोठा आणि पसरलेला होता, याला खूप मुळे सुद्धा आलेली होती। म्हणून आम्ही असं केलं की निम्मा भाग एका प्लांटरमध्ये लावला आणि निम्मा भाग जो आहे ना तो दुसऱ्या प्लांटरमध्ये लावला। आणखीन एक मोठं झाड होतं त्याचं सुद्धा असंच केलं। आणखी जो राहिलेला मोठा पार्ट होता ना तो एका पिशवीमध्ये लावला, आणि झाडाची मुळं आहेत ना ती लसूणाच्या गड्ड्यासारखी खूप मोठी मोठी आहेत। आमचे सर्व प्लांट्स लावून झाल्यानंतर विनू आणि मी दोघांनी मिळून मग सगळी स्वच्छता केली। तर ही आहे दुसऱ्या दिवशीची क्लिप। तर दुसऱ्या दिवशी मी आणि विनूच्या बाबांनी सर्व प्लांटर्सना साखळ्या लावल्या, जेणेकरून ते नीट हँग करता येतील। तर हे अशा प्रकारचे प्लांटर्स मी पहिल्यांदाच ऑनलाईन ऑर्डर केलेले होते, त्यामुळे हे कितपत मातीचं वजन घेतात हे आम्हाला काही माहीत नव्हतं। त्यामुळे आता बघू कितपत हे वेट त्याचं घेऊ शकतात। तर हे कार ठेवण्यासाठी बनवलेलं शेड आहे। तर इथं ना प्लांटर्स हँग करण्यासाठी ऑलरेडी हुक्स बनवून घेतलेले आहेत। तर तिथेच आम्ही हे प्लांटर्स हँग करणार आहोत। तर एका बाजूला 9 आणि दुसऱ्या बाजूला 9 असे हुक्स होते। तर आमच्याजवळ प्लांटर्स होते 12।
तर राहिलेले प्लांटर्स आम्ही नंतर मागवून घेऊन त्याच्यामध्ये प्लांट्स लावणार आहोत. तर इकडे 3 आणि तिकडे 3 लावायचे शिल्लक राहिलेले आहेत, तर ते आम्ही नंतर मागवून घेऊन लावणार आहोत. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स. बाय बाय.